गुड मॉर्निंग. ॲक्च्युली सकाळी मी 9 वाजता जी क्लायंट होती ना ती आत्ता जस्ट केली आहे. मला टाईम नाही भेटला, घरून निघाले तेव्हासुद्धा व्हिडिओ शूट करायला, त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ शूट करते क्लायंट झाल्यानंतर. 9ची क्लायंट झाल्यानंतर आता 10:30 वाजलेले आहेत आणि मी सेक्टर 4मध्ये आहे. हे इकडचं असं आहे सगळं आणि इकडे समोर ना YMT कॉलेज पण आहे माझ्यासमोर. तिथेच आहे मी आता. क्लायंट झालेला आता जरा मी जाते आहे, मला तहान लागलेली आहे, पाण्याची बॉटल बघते तिकडे जाऊन शॉपमध्ये आणि ते घेते आणि मग तिथे ते बसावं लागेल, कारण की माझा दुसरा जो क्लायंट आहे ना तो 1 वाजताचा आहे. तर मी ॲक्च्युली एका जागी आलेले आहे जिथे लस्सी खूप छान भेटते आणि मी तिथून एक लस्सी घेतली आहे. आता मी ही लस्सी खाणार आणि एक गार्डन आहे इकडे खारघरमध्ये सेक्टर 7मध्ये, तिथे जाऊन बसणार, कारण की माझं आता ह्याच्यानंतर 1 वाजता जे क्लायंट आहे तोपर्यंत मी काय करणार ना, तोपर्यंत तिथे जाऊन बसेल. मग थोड्या वेळानंतर परत मग मी तुमच्याशी बोलते माझी लस्सी संपल्यानंतर. हां, माझी लस्सी संपलेली आहे आणि मी त्या शॉपच्या बाहेरच आहे. हे पाठीमागे दिसतं आहे ना, हे शॉप येत आहे जिथे मी लस्सी पिली आता जस्ट. आणि मी इथेच स्वतः फिरते आहे, बघताय ना तुम्ही. थांबा तुम्हाला एक दाखवते एक्झॅक्टली मी कुठे आहे. हे खारघर आहे, खारघर सेक्टर 20. व्हिडिओ बघून प्लीज मला फॉलो नका करू. फॉलो म्हणजे हां, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला फॉलो करा, पण मला फॉलो नका करू प्लीज. माझ्या व्हिडिओजला खूप 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 लाईक्स द्या, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. मी पण खूप एफर्ट्स टाकते आहे. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. कसं बनवायचं, काय करायचं ते मी आता शिकते आहे. हळूहळू शिकेल तुमचा आशीर्वाद असेल तर. पण प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. दाखवलं ना मी तुम्हाला, आजूबाजूचा परिसर दाखवला मी तुम्हाला. आणि आता मी थोड्या वेळानंतर ही जी प्लेस आहे ना इथून जाणार आहे सेक्टर 7मध्ये, हिरानंदानी बोलतात, तिथे जाणार आहे, कारण की ते मला कुठे बसायला इथे जागा नाही आहे आणि माझा क्लायंट आता 1 वाजता आहे. तर मी एवढा वेळ इथे काय करणार, उभं राहावं लागेल, कारण की इथे कुठे असं प्लेस नाही आहे. इस्कॉन टेम्पल आहे तिकडे आहे समोर बसायला वगैरे, पण तिथे मला ना ते गाड्या येतात जाताना सगळी धूळ माते तोंडामध्ये जाते. मग तिकडे त्या सेक्टर 7मध्ये कसं एका साईडला कोपऱ्यामध्ये गार्डन आहे, तर तिथे थोडंसं सोयीस्कर असेल आणि खूप चांगलं वाटेल मला तिथे बसायला. आणि तिथे कोणी त्रास द्यायला नसणार आहे आजूबाजूला, आणि गाड्याही त्या गलीमधून जातात ना, त्यामुळे तिथे एवढं पोल्युशन किंवा धूळ माती नाही आहे. तर मी तिथेच बसेल आणि परत तुमच्याशी संवाद साधेल. आले मी इथे गार्डनच्या इथे. माझ्या आजूबाजूचं जे दिसतंय ना परिसर, हा परिसर आहे. मी इथे बसते थोडा वेळ बसल्यानंतर मला 1 वाजताचं काम आहे, तिथे जायचं आहे. आज माझ्या मुलाचा ना ॲन्युअल डे आहे, शाळेमध्ये गेलेला आहे तो, स्पोर्ट्स डे आहे. म्हणजे हजबंड पण गेलेले आहेत, त्यांना फोन करते, बघते, विचारते. फोन रिसीव केला तर फोन लावला आता मी त्यांना. हेलो आर्नव का फंक्शन अटेंड किया आपने? किधर है वो? वीडियो कॉल पे दिखाओगे ना, दिखाओ ना. घर पे जाओ ना. घर? अच्छा, घर पे इतने जल्दी? हाँ, पहले वो एक ही बस किया था, बस उसका लेके आ गया उसको. अच्छा, उसने डांस वांस में नहीं पार्टिसिपेट किया था? ठीक है, घर पे जाओगे तो मेरे बात कराओ. हाँ,
ऐकलंत ना, झालं माझं बोलणं हजबंडबरोबर. मुलगा आलेला आहे घरी. किती वाजता गेलेला? 7:15चे होते त्याची स्कूल. ॲन्युअल डे होतं, स्पोर्ट्स डे. तर ते झालं आणि आता तो घरी गेला आहे. मला वाटलेलं 1:30 वाजेपर्यंत घरी जाणार, पण 1:30 वाजता नाही, तर लवकरच गेले आता घरी. आता हंगामा करेल घरी, माझ्या आईला त्रास देईल खूप जास्त. बघू, माझं काम झाल्यावर मी पण प्रयत्न करेल लवकरच घरी जायचा. माझा 1 वाजता क्लायंट आहे, त्याच्यानंतर 4:30 वाजता आहे. म्हणजे पूर्ण दिवस मला इथे खारघरमध्येच बसायचं आहे. मी जाऊ पण शकत नाही आहे. बघू. मी ना ती गार्डनमध्ये बसलेली ना, तिथे खूप माणसं आली ना, त्यामुळे मग मी तिथून उठून आता हे लिटल वर्ल्ड माझ्या पाठीमागे बघताय ना, नाव पण दिसतं आहे, तिथे आले. मॉलच्या समोरच्या म्हणजे मॉलच्या ज्या मेन गेट आहे ना, त्याच्यासमोर पार्किंग आहे. पार्किंग मी जिथे आहे तिथे नाही आहे. त्याच्या हे बघा तार आहे, त्या साईडला पार्किंग आहे. बट मी ना मॉलच्या समोरच माझी गाडी लावली आहे आणि तिथेच उभी आहे. विचार करते चावजमध्ये जाऊन बसू, काय घेणार नाही कारण की खूप जास्त महाग आहे. अरे एक चहा 120 रुपयाला नाही परवडत. बसायचं आहे फक्त. खराब आहे. मी कालच घेतलेलं ॲक्च्युली. मी ना कामासाठी गेलेले ना कळंबोलीमध्ये, तर कळंबोलीमधूनच तिथे बघितलं मी मोसंबी विकत आहेत म्हणून, तिथून घेतलं. पण खूप खराब निघाले. काही काही खूप खराब आहेत, काही काही चांगले आहे. खराब आहे, नाही खात. जाऊ दे, मी जाते आतमध्ये बसते. इथे मी किती वेळपर्यंत उभी राहणार ना. पाण्याची बॉटल घेतली आहे मी. आतमध्ये जाते आणि बसते तिथे. एकची क्लायंट होती ना, ती कॅन्सल झाली. त्यांना ना ॲक्च्युली फेशियल करायचं, तर त्यांनी बुक केलं हेअरस्टायलिस्ट. आता मी त्यांचं हेअरचं काम तर करू शकेल, पण फेशियल ॲक्च्युली आम्ही सगळं करतो म्हणजे, पण कंपनी अलाव नाही करत ना. कंपनीमध्ये प्रोटोकॉल्स असतात की जे ज्या कॅटेगरीमध्ये तेच काम करणार वगैरे. माझं एवढं खाऊ केळं खाते कारण की ते संत्रा होता म्हणून तो खराब निघाला. ॲक्च्युली मी असं थोडं का सोडून खाते कारण की माझ्या एका हातामध्ये हेल्मेट आहे. बॉटल एक पकडली अशी. आणि ब्लॉगिंगसाठी मोबाईल असा बघत आहे बघा. मला खायला हाच हात आहे त्यामुळे मी असे बघडून खाते. चला आतमध्ये जाऊया, बसूया जरा थोडा वेळ. चावी तर नाही चावी घेतली ना मी ना, कधी कधी ना चावी विसरते गाडीला. इथे क्लॅरिटी दिसते ना, इथे दिसेल. आतमध्ये ना थोडं हे होतं ना बाहेर, आतमध्ये बोलते, बाहेर ना थोडा प्रकाश होता आणि मी अपोजिट साईडला होते ना, त्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. आता मी आतमध्ये आली आहे हाऊसमध्ये. इथे क्लॅरिटी खूप छान आहे आणि माझा फेस पण व्यवस्थित दिसतो. हेल्मेटमुळे माझी केस जरा अशी आहेत.
आणि त्यांना असं केलं तरी ते होणार नाही कारण की हेल्मेटमुळे खराब झाले सी बूथ नाही होणार हेल्मेट दिवसभर लावून असं ना त्यामुळे ते केस माझे तशीच राहणार. चला थोड्या वेळ इथे बसते नंतर आपण बोलूया परत. आता मगाशी जावजमध्ये होते ना आता मॉलच्या आतमध्ये आले. हारगडचं मॉल आहे बघताय ना माझ्या पाठीमागे. मी आली आता सेक्टर 10मध्ये. मी एवढा वेळ तिथेच होते लिटरवरच्या इकडेच बसलेले कारण की मला बसायला इथे कुठे जागाच नाही आहे तर तिथेच बसलेले. मी थोडा वेळ बसले आणि आता 4:30ची क्लायंट आहे ना तिला मी तिला फोन केलेलं. ती बोलली मला की 4 वाजेपर्यंत आलीस तरी चालेल. ती ही बिल्डिंग आहे माझ्या पाठीमागे इथेच याच बिल्डिंगमध्ये जायचं आहे आणि आता वाजलेत 3 वाजलेत. मला अजून 1 तास वेट करायचं आहे. आज फक्त 2च कामं झाले. पहिले एक झालं आणि आता हा सेकंड आहे. एक काम होतं 1 वाजताचं ते कॅन्सल झालं क्लायंटने. हे लोक पहिले बोलायला पाहिजे ना म्हणजे 2 घंटे किंवा पहिलेच फोन करून विचारायला पाहिजे. ॲक्च्युली त्यांना स्किनचं पाहिजे होतं पण माझं हेअरचं होतं तर ते हेअरच्या ह्याच्यामध्ये स्किनचं बोलत होते करायला. फेशियल वगैरे मी नाही करत ना माझं हेअर आहे हेअर डिपार्टमेंट आहे तर मी हेअरचंच करणार ना. मग त्यांनी कॅन्सल केलं आणि बोलले की मी ना स्किनवालीलाच बोलून हेअर कट पण करून घेईल. मी बोलले ठीक आहे चालेल मला काही इश्यू नाही. आता मी वाट बघते जेव्हा मी बिल्डिंगच्या आतमध्ये जाणार ना एंट्री करून तेव्हा मी परत शूट करेन. आ गई हूँ 1103 ये फ्लोर है. अभी क्लाइंट का दरवाज़ा नॉक करूँगी फिर शूट नहीं कर पाऊँगी अलाउ नहीं है. वापस मिलते हैं. अभी इसके बाद मैं डायरेक्ट घर पे ही शूट करूँगी. आले मी इथे क्लायंटच्या दरवाजाच्या इथेच आली आहे. 1103मध्ये जायचं आहे ना मला. हे पाठीमागे माझ्या बोर्ड दिसत आहे. मला क्लायंटच नव्हतं यार 2च क्लायंट होते आणि पूर्ण दिवस खारघरमध्ये गेला. मी तुम्हाला काही दाखवणार गार्डनच्या बाहेरच बसलेले आत्तासुद्धा. आता 4:30चे क्लायंट होते ना तिच्या इथेच आली आहे 4 वाजता. 4 वाजून 10 मिनटं झाले असतील 10-5 मिनटं. आता तिच्या इथेच आहे. आता ही क्लायंट झाली ना मग मी घरी जाणार. आज माझा दिवस पूर्ण वाया गेला. 2च क्लायंटसाठी मला पूर्ण दिवस खारघरला राहावं लागलं. चला मग